हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण झटपट होणारी डाळ खिचडी बघतो आहोत। तर त्यासाठी हे बघा, एका बोलमध्ये गावठी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी, आणि अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ। आणि हे बघा, तांदूळ जर गावठी मिळाले नाही तर तुम्ही इंद्रायणी तांदूळ एक वाटी घेऊ शकता। असं जो चिकट होईल तो तांदूळ घ्यायचा आहे। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान चोळून धुवून घ्यायचं आहे। 2 पाण्याने हे धुवून चांगलं घेतलेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवून देऊ। आपण फोडणीकडे जाऊयात। आता हे बघा, कोणताही बिर्याणी मसाला घ्यायचा आहे। हे तमालपत्री घेतलेले आहे आणि मटार 1 वाटी घेतलेले आहेत। बटाटा घेतलेला आहे कट करून, कांदा, मिरची, टोमॅटो आणि हे गाजर। आता खडे मसाल्यामध्ये हे चक्रफूल, काळी मिरी, दालचिनी आणि लवंग आणि मसाला वेलची। चला, आता आपण एका कुकर गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे। साधारणतः 2 चमचे तेल टाकायचं आहे। आपण जे पोहे खातो ते स्पून, त्याचे 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आणि याच्यामध्ये त्या चमच्याने 1 चमचा तूप टाकायचं आहे। ते तूप आणि तेल गरम झालं की लसूण टाकायचं आहे ठेचून, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, आणि जे आपले खडे मसाले जे टाकलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये। आणि हा बघा, आता कांदा टाकायचा आहे, मिरची टाकायची आहे। मिरची आणि कांदा चांगला परतून घ्यायचा। परतला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा आहे। हे बघा, हे टोमॅटो टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मैत्रिणी, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, आता हे तमालपत्र आपण 1 टाकलेलं आहे, कट करून टाकायचे आहे। आणि गाजर, टोमॅटो, बटाटा आणि हे जे आपण फ्रोझन मटार केलेले होते ना, तेच टाकलेले आहेत। जर ते तुम्हाला बनवायचे असतील तर चॅनलवर आपल्या व्हिडिओ आहे, तो नक्की बघा। हे बघा, कोणताही मसाला घ्यायचा आहे बिर्याणीचा, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हळद पावडर 1 चमचा घेतलेली आहे, चवीनुसार नमक टाकलेलं आहे आणि 1 चमचा धनिया पावडर। आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि ही डाळ तांदूळ जे आपण भिजत ठेवलेले ना, ते ह्याच्यामध्ये ओतून घेऊयात। आणि हे बघा, आपण आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता मिक्स केलेलं आहे आणि 2 मिनिटासाठी असंच झाकून ठेवून द्यायचं आहे। 2 मिनिटांनी हे बघा, उघडून बघूयात। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी जितकं हवं तितकं टाकायचं आहे आणि याच्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं आहे। हे चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये माझ्याकडं नॉर्मल पुदिना नव्हता, तर म्हणजे ताजा, तर सुकलेला होता, तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आणि आता आपण ह्याच्यावर झाकण लावायचं आहे आणि 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता शिट्टी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। हे बघा, किती छान झालेली आहे। हे बघा, एकदम चवीला अप्रतिम झालेली आहे। हे बघा, खूप छान झालेली आहे। मैत्रिणींनो, करून बघा। मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग उद्या भेटू आपण नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोवर धन्यवाद।